नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यात प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार। उमेदवारासाठी आता घरोघरी भेटीचे ऑप्शन बाकी। अपक्ष उमेदवार हरीशभाईंची रॅली ठरणार गेम चेंजर। वंचितच्या पाठिंब्याने मतदारांचा उत्साह द्विगुणित। वंचित उमेदवाराला मुस्लिम मतदारांचे मोठे पाठबळ। डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यावर मूर्तिजापूरकरांचा विश्वास। विजय अग्रवाल यांच्या विजयाची वाटचाल सुरू। विविध प्रचार सभांमध्ये भाजपला व्यापक प्रतिसाद। डॉक्टर अशोक ओळंबेंची सोमवारी प्रचार रॅली। ओळंबेची बॅट अखेरच्या क्षणी चौकार मारणार की षटकार, सर्वांचे लक्ष। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघातील प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी 5 वाजता थंडावतील। त्यामुळे रविवारी राजकीय पक्षांनी रॅली सभांवर भर दिला। 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने प्रशासन मतदानासाठी सज्ज आहे। तसेच मतदान भयमुक्त वातावरणात व्हावे म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे। निवडणूक घोषित झाल्यापासून महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारावर भर दिलेला दिसला। प्रचार वाहने मतदारसंघात उमेदवारांना मते देण्याचे आवाहन करीत होती, परंतु बुधवारी मतदान असल्यामुळे सोमवारी सायंकाळी प्रचार तोफा शांत होतील। त्यानंतर घरोघरी संपर्क साधण्याशिवाय पर्याय राहणार नाही। उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर मतदारसंघात चित्र स्पष्ट झाले आणि मिळालेल्या अवधीत प्रचाराला वेग देण्यात आला। महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली। महाविकास आघाडीसाठी खासदार इम्रान प्रतापगडी, काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सभा घेतली। वाडेगावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर वंचित उमेदवारांसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी तर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सभा घेतली। प्रचाराचा धुराळा उडवण्यात आला। आता सर्वांना प्रतीक्षा आहे 20 रोजी होणाऱ्या मतदानाची आणि 23 रोजी मतमोजणी होऊन मतदारांचा कौल कोणाला मिळाला हेही स्पष्ट होईल। विधानसभा निवडणुकीत आज अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार हरीश आलिमचंदानी त्यांच्या विजयपूर्व रॅलीने संपूर्ण जुने शहर आज दुमदुमून गेले होते। या रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर ह्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या। त्यामुळे मतदारांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार श्री हरीश आलिमचंदानी त्यांच्या विजयपूर्व रॅलीने संपूर्ण जुने शहर आज दुमदुमून गेले होते। या रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या। त्यामुळे मतदारांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून आले। एका खुल्या जीपवर सवार होऊन प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर व लोकप्रिय उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी मतदारांची भेट घेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले। ही शेवटची प्रचार यात्रा अत्यंत दणक्यात निघाल्याने त्यांचा विजय आजच निश्चित झाल्याचे दिसून येत आहे। ढोल, ताशे, झांज व डमरू पथकाच्या आवाजात निघालेल्या या रॅलीत निळे व भगवे ध्वज घेतलेले कार्यकर्ते रॅलीच्या अग्रभागी शिस्तबद्धरित्या मार्गक्रमण करत होते। रस्त्यावरील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच मंदिरात माल्यार्पण करीत हरीशभाई यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। जागोजागी मतदारांनी त्यांचे पुष्पहार देऊन स्वयंस्फूर्तीने स्वागत केले। या प्रसंगी हरीश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अकोला का आमदार कैसा हो, हरीश भाई जैसा हो सारख्या घोषणांनी पुरा परिसर दुमदुमून गेला होता। या रॅलीत मोठ्या संख्येने महिला व युवती तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने दिसून आला। ॲडव्होकेट श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास माझ्यावर दर्शविला त्या विश्वासास पुरेपूर पात्र होण्याचा मी प्रयत्न करेल। तसेच शहरातील ज्या समस्या आहेत जसे की रस्त्याची दुर्दशा, डाबकी रोडमध्ये उडान पुलाचे निर्माण, पार्किंगची व्यवस्था, शहरातील ट्रान्सपोर्टची व्यवस्था तसेच सिटी बस सेवा त्वरित सुरू करण्यासाठी मी त्वरित प्रयत्न सुरू करेल अशी ग्वाही त्यांनी दिली।
तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर बळी न पडता माझ्या गॅस शेगडी या निशाणीचे बटन दाबून माझे व खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले। हमें मालूम है कि आने वाले 20 तारीख को, आज रविवार है, आने वाले बुधवार को हम लोगों को वोट करना है और मैं जो उम्मीदवार हूँ आपके सामने वंचित बहुजन आघाड़ी के हमारे राष्ट्रीय नेता आदरणीय बाला साहेब आंबेडकर जी ने मुझे पुरस्कृत उम्मीदवार करके घोषित किया है और इसलिए हम लोगों को हमारी ताकत बढ़ गई है और हम लोग पूरी तरह से, आप लोग पूरी 100% वोटिंग करेंगे, पूरी वोटिंग करके हमको विजयी बनाएंगे, ये मेरा पूरा विश्वास है। और आने वाले दिनों में डाबकी रोडमध्ये आज हरीशभाई यांच्या शेवटच्या प्रचार रॅलीने त्यांच्या प्रचाराची सांगता झाली। त्यांच्या या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता सर्वच विरोधकांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे। या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोला शहराचा कुठला विकास, कुठले मुद्दे तुमच्या आता सध्या डोक्यात आहेत की आपण तो विकास करू? बाबा ज्या रोडवर आपण इथे थांबलेलो आहे, डाबकी रोडला, इथे खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, रोड खूप लहान आहेत, त्यासाठी आपण फ्लायओव्हर करण्याची आपली आहे आणि रोडच्या कसा विस्तारित करता येईल त्यावर आपण लक्ष घालू। आणि अकोलासाठी ही टॅक्स बद्दल ही लोकांची नाराजी आहे ती पण आम्ही कमी करणार आहोत। शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि ट्रान्सपोर्ट सिटी बसेस बंद आहे ती पण सुरू करायची आहे आणि एक वेगळा कक्ष उघडून, म्हणजे जे लोकांची जे काही कंप्लेंट असेल त्याच्यावर आपण एक पूर्ण ऑफिस उघडून त्याच्यात पूर्ण आपण सेवा देणार आहोत, त्यांची नोंदणी करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना आपण न्याय देणार आहोत। काही विरोधक आपल्याबद्दल मत व्यक्त करतायत की तुम्ही ही निवडणूक काँग्रेसचे साजिद खान यांना जिंकवण्यासाठी उभे राहताय। नाही, हे चुकीचं बोलतात, असं काही नाही आहे। लोकांचं माझ्यासोबत प्रेम आहे, वंचित बहुजन आघाडीच्या मला पाठबळ आहे आणि सगळे मिळून विजय आमची निश्चित आहे आणि आम्ही जिंकणार आहोत। जिंकण्याची काय रणनीती किंवा काय योजना आपण म्हणजे केलेली आहे पुढे? जिंकण्याची काय, आपण सगळं हे जे आहे, तुम्ही पण चॅनलद्वारे तुम्ही पण हे लोकांचं मत जाणलं असेल, लोकांची सगळ्या ठिकाणी हे खेळाडू असो, युथ असो आणि सगळ्यांना लोकांना एक असा नवीन चेहरा पाहिजे जो निष्कलिंत असो, कोणताही दाब नसो, त्या अनुषंगाने लोक ची निवड केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जिथे फिरलो आहे त्या लोकांचा मला साथ मिळत आहे आणि निश्चितच ते मला मतदान करतील आणि आपले विजय होतील। आम जनता आणि व्यापारी वर्ग यांना तुम्ही आज ज्या रॅलीतून काय आव्हान द्याल? आम जनता आणि व्यापारींना मी ही संदेश देऊ इच्छितो की आपण व्यापार बद्दल जे काही ज्यांची हे प्रॉब्लेम आहे, जे काही त्यांची सूचना असेल आणि शहरामध्ये व्यापार वाढावा, त्या अनुषंगाने मार्केटची विकसित व्हावा, फुटकर जे आहेत ते रोजगारवाले त्यांना रोजगार मिळावा आणि नवीन गाडे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी ते एक सुनियोजित तरीके से आपण छोट्यापासून मोठ्या व्यापारीपर्यंत आपण काम करणार आहोत। मागील 15 वर्षात मूर्तिजापूरची वाताहत झाली। मतदारसंघात कुठलाही नवा प्रकल्प न आल्यामुळे रोजगाराच्या समस्या तशाच राहिल्या। त्या दूर करण्यासाठी व मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन होईल। वंचित बहुजनचे सुगत वाघमारे हे विजयी होतील असा विश्वास प्रतिभा अवचार यांनी व्यक्त केलाय। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार सुगत वाघमारे यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत मते द्यावी, त्यांचा विजय हा माझा विजय राहील असे आवाहन वंचितच्या प्रतिभा अवचार यांनी करीत मतदारांना साथ घातली। दरम्यान जुन्या वस्तीमध्ये आयोजित संकल्प पदयात्रेत मुस्लिम समाजाच्या अडचणी लक्षात घेता सुगत वाघमारे म्हणाले, युवकांसाठी उद्योगधंदे तसेच शिक्षण सुविधा उपलब्ध करून देऊ। मुस्लिम समाजातील युवकांना मोलमजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यांना उद्योग उभारण्यासाठी शक्य ती सर्व मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। शनिवारी शहरातील संकल्प यात्रेद्वारा जुन्या वस्तीतील नवे घरकुल, जुने घरकुल, पठाणपुरा, कुरेश नगर, टिपू सुलतान चौक, बाबा मंगलदास नगर, खडकपुरा, मोहम्मदिया प्लॉट, देवरण रोड, चौफुल्ली, रहमत नगर, नालसापुरा,
आदी ठिकाणी संवाद साधण्यात आला। यावेळी प्रतिभा अवचार, संगीतराव कांबे, तसावार खान, शेख इम्रान, शेख खलील, रमूभाई, रफिक कुरेशी, निजाम ललकार, अब्दुल बाकी, मंजूर अहमद, मोहम्मद कल्लू, प्रशांत सोळंके, मोहन वसुकार, लक्ष्मी वानखडे, किर्दक, शिल्पा वानखडे, बोरकर, संजय नाईक, संदीप सरनाईक, शेख मुख्तार आदींसह असंख्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल एक इंडस्ट्रीसाठी पाहिजे असतात त्या सगळ्या आहेत। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये एक MIDC आहे, जी MIDC अत्यंत एकदम मायनसमध्ये चाललेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की एखादी इंडस्ट्री जर समजा कोणतीही एक इंडस्ट्री असली त्याला काय पाहिजे असते, तर त्याला पाहिजे असते दळणवळणासाठी रस्ते पाहिजे असतात। मूर्तिजापूर मतदारसंघाला 2 रस्ते आहे, एक नॅशनल हायवे 6 आहे आणि समृद्धी पण बाजूनच गेलेला आहे। काय पाहिजे असते तर पाणी पाहिजे असते, तर 2 नद्या आपल्या इथे 2 वाहत आहेत। त्यानंतर दुसरं आहे जमीन अवेलेबिलिटी, तर ते मुंबई सारख्या भिवंडी आणि इकडच्या सारख्या शहरांमध्ये जिथे अवेलेबिलिटी नाही आहे तिथे ते छोटे छोटे इंडस्ट्री टाकून करोडोचा बिझनेस करतायत। तर इथे आम्ही त्यांना आवाहन करतोय की इथे या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या जमिनी अवेलेबल आहेत, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद आम्ही तुम्हाला मदत करतो, तिथे जमिनी घेऊन देतो आणि काही लोक तयारही झाले आमची चर्चा होत असताना। अकोला पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहराच्या विकासासाठी योगदान दिले। मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकास निधी उपलब्ध करून दिला। या निवडणुकीत विजय अग्रवाल यांना विजयी करा असे आवाहन माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांनी केले। प्रचार सभेत ते बोलत होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गी लावले। चैत्यभूमी, हिंदू मिल, लंडन येथील वास्तव्य स्मारक, दिल्ली येथील घराचे स्मारक, महू येथील जन्मस्थान असा विकास, तसेच संविधानाचा सन्मान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला आहे। अकोल्यात विजय अग्रवाल यांनी विकासाला प्राधान्य दिले, त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांचे प्रथम क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी विनंती सुनील भाऊ मेश्राम यांनी केली। विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ भवानी पेठ, अकोटफैल, मोहता मिल, तारफैल, वाशिम नाक्यासह विविध भागांमध्ये त्यांनी जनसंपर्क केला। यावेळी माजी नगरसेविका माधुरीताई मेश्राम, माजी नगरसेवक अनिल मेश्राम, ॲडव्होकेट सत्यनारायण जोशी, अजय तिवारी, राजेश तिवारी, अरुण डावरे, मुकेश राशी, कुंदन तिवारी, श्याम देवरे, लखन राजपूत, ओम प्रकाश शमी, निलेश बोर्डे, लखन कौशल, हितेश पातालवंशी, मोहन यादव, शुभम यादव, इंगडे, आशिष ठाकरे, मोहन खंडागडे, भारत यादव, श्याम ठाकूर, घुगे, संजय खर्चे, किरणताई मेश्राम, नंदू कदम, धनंजय ठाकूर, मुकेश राऊत, प्रमोद तायडे, गजानन दराडे, महादेव राऊत, बापू देशमुख, राजेंद्र जाधव, निलेश मेश्राम, संजय लांजेवार, निलेश शर्मा, प्रमोद येवले, ॲडव्होकेट गांधी, सुरेश जाधव, संजय दास आदी उपस्थित होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी शहरातील विविध भागात संपर्क अभियान गतिमान केले आहे। मतदारांच्या भेटीतून त्यांचे समर्थन प्राप्त करण्यात येत आहे। त्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असून त्याचा निश्चित फायदा निवडणुकीत होणार आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी कोर्ट, स्टेशन परिसर, सरकारी बगीचा, गोरक्षण तसेच केशवनगर भागात त्या भागातील लोकांच्या भेटी घेतल्या। यावेळी त्यांच्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील गावंडे, मैसने मामा आणि प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील विविध भागात डॉक्टर अशोक ओळंबे यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। आपल्या मनातील योजना ते भेटी दरम्यान सांगतायत आणि लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत। जुने शहर ते केशवनगर पर्यंत त्यांनी मतदारसंघात संपर्क केलाय। आपला माणूस म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे त्याचा त्यांना लाभ होतो आहे। प्रहारचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी डॉक्टर ओळंबे यांच्यासाठी सभा घेऊन मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी डॉक्टर अशोक ओळंबे यांना निवडून द्या असे आवाहन केले। प्रहारचे कार्यकर्ते आणि डॉक्टर ओळंबे यांना मानणारे युवक त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत करणारे स्नेही जीवाचे रान करीत आहेत। या शहरामध्ये सुपर स्पेशालिटीचं मी सांगितलं सर्व आहे, पैसे आहेत तुमच्याकडे, नागरिकांना क्लिनिकल केल्या जाते, ॲडमिशन होत नाही आहे। त्या ठिकाणी CT स्कॅन करायचा आहे, MRI करायचं तर त्याला 15-15 दिवस, 1-1 महिना लागतो साहेब। एमर्जन्सी जर असली तर त्या काय रुग्णांनी काय करावं, तर अशी या ठिकाणची अवस्था आहे। या ठिकाणी जनप्रतिनिधींनी कुठलंही लक्ष या शहराकडे दूरदृष्टीच्या माध्यमातून केलं नाही आहे
म्हणूनच मी म्हणतो की माझा जर मुलगा आहे, त्या मुलाचा मुलगा आहे, म्हणजे मी जर 70 वर्षाचा होत असेल तर माझ्या नातूने विचारलं पाहिजे की आबाजी तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे, या शहरामध्ये मी का राहावं. अशी गत या अकोल्याची झालेली आहे. हे दुर्गती जे झाली आहे अकोल्याची, मला वाटते की हे नियोजनबद्ध कालबद्ध योजना करून याला आपण दुरुस्त करू शकतो. कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. आपण जर मनात ठेवलं, इच्छाशक्ती असली आणि कुठलाही स्वार्थ जर नसला तर मला असं वाटते विकास 100% होणार आहे. इथले प्रश्न 100% सुटू शकतात. ही माझी दुर्दम्य इच्छा आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी चांगली चुरस निर्माण केली आहे. त्यांनी थेट विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांना आव्हान देत मतदारसंघात जोरदार प्रचार केला. अकोट मतदारसंघाचा खुंटलेला विकास आम्ही करू असे मत वंचित उमेदवार दीपक बोडखे यांनी व्यक्त केले. अकोट तेलारा विधानसभा मतदारसंघाचा विकास अनेक वर्षांपासून खुंटला आहे. बेरोजगारी, उद्योगधंद्यांची पिछेहाट, नागरी समस्या, नगरपालिकेचा भोंगळ कारभार, घरपट्टीची भरमसाठ वृद्धी आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विकासाचे राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी अकोट मतदारसंघात परिवर्तनाची लाट येऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांचा विजय होण्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. अकोट मतदारसंघात दीपक बोडखे यांनी व्यापक जनसंपर्क अभियान तेल्हारा शहर व ग्रामीण भागात दिवसभर राबवून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अनेक मतदारांनी यावेळी दीपक बोडखे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मतदारांच्या घरोघरी संपर्क साधत त्यांची विचारपूस केली. दीपक बोडखे यांना निवडून आणणे ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी आम्ही सर्व मतदार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अकोट येथे उपजिल्हा रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येईल. अकोट तेल्हारा येथे उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अकोट व तेल्हारा येथे भाजी मार्केटमधील सुशोभीकरण करण्यात येईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येतील. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लघु तथा मोठ्या उद्योगांना सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल. हे बोडखे यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. राजकीय नेत्यांवर प्रेशर बिल्टअप करण्यात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी आज प्रचार रॅली काढली. ही रॅली विरोधकांना धडकी भरवणारी अशीच होती. या रॅलीत मातृशक्तीने संघटितपणे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना संधी देण्याचा रेटा लावला. राजेश मिश्रा यांनी संपूर्ण शहर प्रचारासाठी पालथे घातले असून त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून आज प्रचार संपण्याच्या कालावधीपूर्वीच आज गाडगेनगर, हरिहरपेठ, शिवसेना वसाहत, छत्रपती शिवाजीनगर, लोकमान्य नगर, महाकालीनगर, शिवनगर, भाजी बाजार परिसरात हजारो महिलांच्या उपस्थितीत निघालेली प्रचार रॅली ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना धडकी भरवणारीच होती. आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गाडगेनगर, हरिहरपेठ, शिवसेना वसाहत, छत्रपती शिवाजीनगर, लोकमान्य नगर, महाकालीनगर, शिवनगर, भाजी बाजार परिसरातील महिलांनी आणि मतदारांनी गल्ली बोळात फिरत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे एकमेव उमेदवार आहेत की जे गाडगेनगर, हरिहरपेठ, शिवसेना वसाहत, छत्रपती शिवाजीनगर, लोकमान्य नगर, महाकालीनगर, शिवनगर, भाजी बाजार परिसरात राहणाऱ्या हिंदू लोकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना विविध न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी लोकांच्या सोबतच नाही तर लोकांच्याही पुढे राजेश मिश्रा उपस्थित असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नेहमीच दक्ष असणारा उमेदवार हा राजेश मिश्रा आहे. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश मिश्रा यांच्या प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणण्याची हमी आज मतदारांनी घेतली आहे. 5 पट आम्ही गरीब लोक आहोत. इथे काय कंडिशन आहे आमची आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांनी 5 पट टॅक्स लावला. त्याचा विरोध कोणी केलं? राजेश मिश्रा. त्याचा विरोध कोणी केलं? राजेश मिश्रानं. आणि राजेश मिश्रानं काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजचा गेट त्या स्टेशन लावलं. राजेश मिश्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं आपल्या रेल्वे गेटले. हा काम मी केलं. घरकुलचा विषय असो राजेश मिश्रा, पाणीचा विषय असो राजेश मिश्रा, काही दंगल झाला तो राजेश मिश्रा. हे सर्व विषयामध्ये मी पुढाकार घेतो. मी तुमच्यासाठी प्रत्येक विषयाला घेऊन मी रस्त्यावर आलेलो. आता यांचं नवीन चालू झालेलं आहे. त्यांना माहित आहे हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे विजयभाऊ अग्रवाल. मी त्यांचा अपमान करत नाही. त्यांनी चालू केलेलं माझा अपमान करणं. मी त्यांचा अपमान करत नाही. मी विजयभाऊ अग्रवालच बोलतो. विजयभाऊ अग्रवालचं म्हणणं आहे की राजेश मिश्रा अपक्ष आहे.
माझ्यासोबत जनता आहे, मी अपक्ष नाही आहे, माझ्यासोबत जनता आहे, माझ्यासोबत माझी पार्टी आहे, माझी संघटना माझ्यासोबत आहे. आणि हे 2 टिपू सुलतान आहेत या शहरामध्ये, एक विजयजी अग्रवाल आणि एक साजिद पठाण. माझी लढाई यांच्यासोबत आहे. हे दोघांनी पाहिजे मला या शहरामध्ये, दोघांनी पाहिजे. या शहराच्या हितासाठी नाही आहे ते. इथे आलते, मिटिंग घेतली आलते इथे बाजूला आलते, तिथे मिटिंग झाली. काही लोकांनी त्यांना विचारलं टॅक्स कोण वाढवलं, मग त्यांना बोलता आलं नाही. मग टिपू सुलतान कोणाला लावलं, त्यांना बोलता आलं नाही. मला हे सांगा की आपण हिंदुत्ववादी आहोत की नाही? आवाज काढा, आपण हिंदुत्ववादी आहोत नाही? मग ज्यांनी टिपू सुलतान नाव दिलं, तुम्ही त्याला मतदान करणार का? आपण टिपू सुलतान ज्यांनी नाव दिलं त्याला मतदान केलं म्हणजे आपण पाप केला. टिपू सुलतान कोण होता? ज्यांनी आपला हिंदू धर्मावर आघात केला, ज्यांनी मंदिर तोडले, ज्यांनी महिलांवर अत्याचार केला, ज्यांनी आपले हिंदू लोकांना कन्वर्ट करून मुस्लिम केला, असा तो टिपू सुलतान होता. त्याला नाव देणारा कोण? हा टिपू सुलतान विजय अग्रवाल. माझी विनंती आहे तुम्हाला, आता हा विषय आपला हिंदुत्वाचा विषय सध्या नव्हता, हा इलेक्शन आहे. यामध्ये राजेश मिश्रांनी काय केलं, राजेश मिश्रा काय करणार नंतर, हा विषय आहे. आता हे जे आले होते 30 वर्षे ते आमदार खासदार यांचे आहे, सांगा की कदाचित आता त्यांनी एक नवीन चालू केल्यामध्ये कावड निघणार नाही, पालखी निघणार नाही. आता सर्वात मोठी कावड कोण करते तुम्हाला माहित आहे आपल्या शहरामध्ये? ते राजू चव्हाण. थांबू शकते कोणी कावड आपला? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आलो होतो, आम्हाला कोणी थांबू शकत नाही. अकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास या तत्वावर विकास कार्य केले आहे. त्यांच्या समर्पित कार्याची महती मतदारांसमोर सादर करणार भाजप महायुती व प्रकाश भारसाकडे यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले. देशात भाजप प्रणित एनडीए सरकार असून राज्यातही महायुती सरकार आल्यास विकास कामे त्वरित मार्गी लागण्यासाठी मदत होईल व अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार आणि विविध समस्या सोडवण्यासाठी महायुती अखंड कार्यरत राहील असा आशावाद यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. ते संवाद दौऱ्यामध्ये नागरिकांशी संवाद साधत होते. गेल्या 10 वर्षात प्रकाश भारसाकडे यांनी अकोट मतदारसंघाच्या मूलभूत गरजांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांपासून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेत त्यांनी भरीव योगदान दिले. विशेषतः वान आणि पोपटखेड धरणातील पाणी बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी केलेला यशस्वी संघर्ष हा त्यांचा विशेष कार्याचा पैलू ठरणार आहे. तेल्हारा व हिवरखेडच्या नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात आणि शहराचा शाश्वत विकास साधावा यासाठी नगर परिषदेची आवश्यकता ओळखून भारसाकडे यांनी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या पुढाकारामुळे तेल्हारा व हिवरखेडसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास आणि शहराच्या विकासाला अधिक वेग येण्यास मदत झाली आहे. प्रमुख रस्त्यांसाठी तसेच हिवरखेड, अकोट व तेल्हारा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणलेला कोट्यावधींचा निधी हा अकोट मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांच्या विकास दृष्टीने आणला आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वेदनांची जाणीव असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गोपाल दातकर यांच्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. ठिकठिकाणी प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. अकोला पूर्व मतदारसंघात तिरंगी लढतीत दातकर चांगली टक्कर देत आहेत. शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि अकोला जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून त्यांनी या भागाला नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला. अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आपल्या कार्यातून तो सार्थ ठरवू असा विश्वास गोपाल दातकर व्यक्त करतायत. यावेळी ते चांगली लढत देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून प्रचाराला सुरुवात करतात. कार्यकर्ते उत्साहाने प्रचाराला निघतात. मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते. अकोला पूर्व हा शहरी ग्रामीण मतदारसंघ आहे. दोन्ही भागात गोपाल दातकर यांचे प्रचार फलक लागलेले आहेत. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत. महायुतीचे रणधीर सावरकर आणि वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्याशी त्यांची लढत आहे. हा सामना चांगला रंगतदार होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. मतदानाला अल्पावधी राहिलेले असल्याने प्रचार जोमात सुरू आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा कायम महायुतीच्या सोबत राहिला आहे. विकासाच्या दृष्टीने अखंड कार्यरत राहणाऱ्या महायुतीला बाळापूर मतदारसंघात भरभरून आशीर्वाद देईल असा विश्वास
शिवसेना महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी व्यक्त केला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, माजी खासदार संजय धोत्रे यांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे, तर खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या सुद्धा पाठीशी या मतदारसंघातील जनता सदैव राहिली आहे. या मतदारसंघाने 2 वेळा नारायणराव गव्हाणकर यांच्या रूपाने महायुतीचे आमदार विजयी केले. त्यामुळे या मतदारसंघातील जनता ही यावेळी सुद्धा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याकरिता महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करणार याचा विश्वास आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर यासोबतच महिलांची सुरक्षा व सन्मान याकरिता सदैव प्रयत्न करणार असून बाळापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी महायुतीला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी केले आहे. शिरस्कार यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केल्याचे द्योतक असल्याचे बळीराम शिरस्कार म्हणाले. अकोला पश्चिमचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद खान हे अतिशय यशस्वी राजकारणी असून त्यांना विजयी करा असे आवाहन काँग्रेस खासदार व शायर इम्रान प्रताप गढी यांनी केले. अकोल्यात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अकोल्यातील संपूर्ण काँग्रेस नेते साजिद खान यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. महाराष्ट्रात महायुतीचे भ्रष्ट शासन जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे. मतदानाला 3 दिवस राहिले असल्याने सतर्क राहून महाविकास आघाडीचे साजिद खान यांना विजयी करा असे आवाहन खासदार इम्रान प्रताप गढी यांनी जाहीर सभेत बोलताना केले. शनिवारी रात्री येथील जुल्फिकार चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, उमेदवार साजिद खान पठाण, रमाकांत खेतान, मदन भरगड, डॉक्टर झिशान हुसेन, अविनाश देशमुख, डॉक्टर अभय पाटील, डॉक्टर सुभाष कोरपे, प्रकाश ताडे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. साजिद खान पठाण यांच्यासाठी मदन भरगड आणि डॉक्टर झिशान हुसेन यांनी त्याग केल्याचे सांगून इम्रान प्रताप गढी म्हणाले, काँग्रेसची परंपराच त्यागाची आहे. राहुल गांधी यांनी नेहमी प्रेमाची भाषा केली आहे, तर विरोधक मात्र समाजात द्वेष निर्माण करतायत. अकोला पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद खान यांनी अकोलेकरांच्या मिळालेल्या प्रेमाविषयी आभार व्यक्त केले. तसेच डॉक्टर झिशान हुसेन आणि मदन भरगड यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल ऋण व्यक्त केले. सर्व समाजाने आपल्याला पाठिंबा दिल्याने विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. मोहब्बत हो गई है एहसान मैं जिंदगी भर नहीं बोलूंगा. इतनी मोहब्बतें मिल रही है मुझे. मैंने जब टिकट लिया तो मेरे कांग्रेस के मुझसे भी कद्दावर लोग टिकट मांग रहे थे. उन लोगों ने मेरी टिकट घोषणा होने के बाद में मेरा साथ दिया. उसके बाद डॉक्टर जीशान साहब और मेरे मामा मदन भरगड़ जी, उन लोगों ने अपनी उम्मीदवारी वापस लेकर मेरा साथ दिया. मैं उनका बहुत शुक्रगुजार हूं और मैं शुक्रगुजार हूं बाकी सभी समाजों का. जिस तरह भारतीय जनता पार्टी मेरे नाम को बदनाम करने की कोशिश कर रही है, आप समझिए वो इस बात के लिए बदनाम कर रही है कि वो आपको नहीं बता रही है. आप तो मुझे वोट दे रहे हैं. उनको डर है कि हिंदू समाज बहुत ताकत से हिंदू भाई मेरे साथ जुड़ रहे हैं. उनको बहकाने के लिए, उनको वर्गलाने के लिए उल्टे सीधे मैसेज डाल रहे हैं. लेकिन उसका उल्टा ये हो रहा है कि दिन ब दिन हिंदू भाइयों का मुझे साथ मिलते जा रहा है. मैं अपनी कौम से एक बात कहूंगा कि हमको ऐसी जगह जाना है जहां भाईचारे की लहर हो. से अपना पर्चा वापस लिया. मैं चाहता हूं कि अकोला की आवाम मदन भाई के लिए भी और डॉक्टर जीशान के लिए भी एक बार जोरदार ताली बजा के उनका शुक्रिया अदा करें. नफरतें हमेशा जीतती क्यों है? कि वो कलेक्टिव कोशिश करती हैं. मोहब्बत हमेशा हारती क्यों है? क्योंकि वो बिखरी रहती है. पहली बार अकोला में ऐसा हो रहा है कि हुई है और बिखरी हुई है. इसलिए भी मैं आपसे गुजारिश करता हूं साथियों, इस इलेक्शन में आने वाले जो 4 दिन है ना, तो 3 दिन ही बचे हैं, चौथे दिन तो वोटिंग होनी है. बस आपको इतना होशियार रहना है कि सोशल मीडिया से लेकर के, मीडिया से लेकर के, पर्चे बांटने तक जितना पंच किया जाए
24 घंटे अपनी आंखें खुली रखो, क्योंकि सामने जिनसे लड़ाई है वो बहुत झूठे लोग हैं, साजिश करने वाले लोग हैं, साम दाम भेद सबका इस्तेमाल करने वाले लोग हैं। साजिद और साजिद के चाहने वाले, साजिद के समर्थक भोले और जज्बाती लोग हैं। इसलिए आप लोगों को बहुत सतर्क रहने की जरूरत है। राहुल गांधी जी ने, कांग्रेस पार्टी जी ने साजिद भाई पे भरोसा जताया। शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या वेदना जाणणारे महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी 10 वर्षांमध्ये विकासाचा डोंगर उभा केला आहे। सर्वस्पर्शी विकासासोबत मानवता धर्माचे पालन करणारे रणधीर सावरकर यांना विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष जयंतराव मसने आणि गोसेवक माणिकराव नालट यांनी केले। सबका साथ सबका विकास, संस्कृती संवर्धन ही परंपरा रणधीर सावरकर यांनी जोपासली असे माणिकराव नालट म्हणाले। उमरीतील शिवमंदिर जवळ झालेल्या कॉर्नर मीटिंगमध्ये ते बोलत होते। रणधीर सावरकर यांच्यामुळे उमरी ते मूर्तिजापूर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। तसेच पाण्याची समस्या, नागरिकांच्या घरकुलचा प्रश्न निकाली लागणार असून सामाजिक विकासासाठी शहरात दवाखाने, क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन, पथदिवे उभारणीचे काम झाले आहे। सावरकर, उमरीकर हे सातत्याने आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण विकास करू शकलो असे म्हणाले। 2014 पासून सातत्याने या भागातील नागरिकांचे प्रेम, विश्वास, स्नेह कायम असल्यामुळे शक्य झाले असेही ते म्हणाले। मंचावर माजी महापौर अर्चनाताई मसने, पूर्व मंडळ अध्यक्ष संदीप गावंडे, डॉक्टर किशोर मालुकार, नगरसेवक मिलिंद राऊत, जगन्नाथ मुरुमकार, ओळंबे काका, प्रल्हाद मामा शेगोकार, विश्वनाथ कोरकाने, बडांगे काका, संदीप वारोकार, गजानन मंजुळकर, दांडगे इंगळे, नरेंद्र शेगोकार, आशिष गुरुजी शेगोकार, सुभाष बेलसरे, राजू काका, शिवलाल दिंडोकार, संजय मसने, हरिदास लोखंडे, विठ्ठल देशमुख, अनुराधा नावकार, पल्लवी मोरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यात प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार, उमेदवारासाठी आता घरोघरी भेटीचे ऑप्शन बाकी। अपक्ष उमेदवार हरीशभाईंची रॅली ठरणार गेम चेंजर, वंचितच्या पाठिंब्याने मतदारांचा उत्साह द्विगुणित। वंचित उमेदवाराला मुस्लिम मतदारांचे मोठे पाठबळ, डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यावर मूर्तिजापूरकरांचा विश्वास। विजय अग्रवाल यांच्या विजयाची वाटचाल सुरू, विविध प्रचार सभांमध्ये भाजपला व्यापक प्रतिसाद। डॉक्टर अशोक ओळंबेंची सोमवारी प्रचार रॅली, ओळंबेची बॅट अखेरच्या क्षणी चौकार मारणार की छटकार, सर्वांचे लक्ष। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।